गावातली आणि लोकांना काहीच नको हो. लोकांना फक्त गावाचा विकास पाहिजे. लोकांना कामं चांगले करून दाखवले तर पुढच्या वेळेस हेच लोक आम्हाला म्हणतील नाही बाबा बस झाला आता तुम्हीच उभे राहा. आम्ही असं करून दाखवणार. युवा परिवर्तन पॅनल जे आहे सर्व गावाचं पॅनल आहे. माझं स्वतंत्र एकट्याचं नाही, सर्व जे युवा वर्ग आहे गावातलं सर्वांचं पॅनल. मानोरा तालुक्यातील ग्रामसावळी येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जल्लोष. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. मानोरा तालुक्यातील ग्रामसावळी येथे निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका जिकडे बघावे तिकडे ग्रामपंचायतच्या पॅनलचा जल्लोष. सावळी या गावामध्ये विकासाकरिता युवा ग्राम विकास आघाडीचे पॅनल आता गाव विकासाकरिता सरसावले आहे. या पॅनलची परिणिती गाव विकास होईल की नाही, उमेदवाराचे मत गाव विकासाकरिता काय आहे आणि मतदाराचे मत उमेदवाराविषयी काय आहे, सविस्तर जाणून घेऊया या बातमीपत्रामध्ये. मोनाली मॅडम यांच्या मुलाखतीने त्या दरम्यान विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे. छायांकन माणिक राठोड, मानोरा तालुका प्रतिनिधी, कैलास राठोडसह तालुका प्रतिनिधी तथा अवधूत राठोड यांनी केले. या बातमीद्वारे गावातील विकासाकरिता सरसावलेले पॅनल खरोखर गाव विकास घडवून आणेल की नाही, लोकांना भूलथापा मारून फक्त आश्वासनच देतील का, बघूया या बातमीमध्ये शंका आणि त्या शंकांचे निराकरण. चला तर मग तत्पूर्वी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी अवधूत राठोड, कैलास राठोड तसेच माणिक राठोड. नमस्कार. न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले परत एकदा स्वागत करते. आणि आज आपण आलेलो आहोत उमेदवारी सरपंच पदासाठी जी निवडणूक आता चालू आहे ग्रामपंचायतीची, तर त्याकरिता सावळी या गावामध्ये, हे गाव आहे मानोरा तालुका येथील, तर आपण जाणून घेऊया येथील उमेदवार व तसेच गावकरी नागरिक यांचे काय मत येते उमेदवारांचे गावकऱ्याबद्दल, गावकऱ्यांच्या उमेदवाराबद्दल. चला तर मग या माझ्यासोबत. युवा परिवर्तन पॅनल तर्फे आज आपण सावळी गावातील उमेदवाराचे मत जाणून घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. आणि आपल्या पॅनलचे नाव सांगा. युवा परिवर्तन पॅनल सावळी. आणि हा युवा सावळीत एकदा परिवर्तन घडून आणेल. थेट जाणार आहोत जे सरपंच पदाकरिता इथे उभे राहिलेले उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे, आणि परिवर्तन त्यांचं युवा परिवर्तन पॅनल यांच्याशी संबंधित. नमस्कार दादा. नाव सांगा आपलं. माझं नाव निखिल देवराव आंबोरे. आणि आपण काय व्यवसाय करता? मी शिक्षण चालू होतं, अच्छा. आता दुकान सांभाळतो. स्वतःचा माझा स्टॉल आहे. तर आपण सरपंच पदाच्या समजा निवडणुकीमध्ये आता सध्या उभे आहात ग्रामपंचायतीमधून, तर कसल्या प्रकारे गावचा विकास करा? जे आजपर्यंत गावात जुन्या प्रकारचं राजकारण झालेलं आहे. जे आत्ताचे जे युवा वर्ग आहेत त्यांच्या बद्दल जे त्यांच्या मनातली हे जे आहे तळमळ, ते आजच्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि या आधीचे सरपंच कोण होते या गावातील? या अगोदरच्या राधाताई गणेश उघडे त्या होत्या. तर मग राधाताईंनी म्हणजे या गावातल्या सरपंचांनी या आधी कुठली कामे केली आणि कुठली नाही केली? आता कामं तर तेवढे काही मला दिसले नाही. गावातले थोड्याफार नाल्या दिसल्या, बाकी दुसरं काही झालेलं नाही. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की या गावचं जी युवा पिढी आहे त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही या राजकारणात उतरलो आणि 100% आम्ही गावाचा विकास करील. गावचं आरोग्य, शैक्षणिक आणि जे गरीब वर्ग आहे त्यांना पण आम्ही 100% पुढाकार देऊ उभं केलेलं आहे. तर आम्ही त्यांना साथ देऊ आणि आम्ही नवीन पिढीचा माणूस जो स्थायिक करणार तर याला सरपंच पदावर आणू आम्ही. आणि आपला कितपत विश्वास आहे? आपल्याशी जुळले आहेत आज उमेदवारी पदाकरिता सारिकाताईंना आपण जाणून घेऊया की सारिकाताईंचे काय मत आहे ते. नमस्कार ताई, तुमचं संपूर्ण नाव काय? माझं संपूर्ण नाव सारिका विजय नाटे. आपण या उमेदवारी पदाकरिता आज उभ्या आहात, तर की सरपंच पदासाठी निवडून उमेदवार तुमचा यायला हवा, तर तुम्ही जी ही काही जनता बोलवली आहे, ही महिला मंडळ, पुरुष मंडळी, हे सर्व कशा प्रकारे बोल, तुम्ही काय खर्च केला याच्यावर? काहीच नाही. मग ही मंडळी कशी आली तुमच्या मागे? आमच्या विश्वासानं तर आपल्याशी आज जुळले आहेत गावातील एक सदस्य अथवा गावकरी. चला आपण जाणून घेऊया की दीदींची काय मत आहे. नमस्कार ताई.
तुमचं सगळं नाव, संपूर्ण नाव सांगा. आणि आपले आज काय म्हणणे आले उमेदवारीसाठी? आमचं म्हणणं आलं आतापर्यंत जे जुने झाले आतापर्यंत गावाचा विकास काही केला नाही. आता आम्हाला नवीन निवडून आणायचं आणि त्याला साथ द्यायची, हेच आमचं गोष्ट आहे. बाकी काही आणि गावातील महिला अथवा पुरुष मंडळी यांचे सर्व लोकांचे मत काय आहे ते आपण कब्बशीच निवडून देणार की अजून कोणीतरी? माहोल दिसून राहिला युवा पिढीचा. त्या युवा पिढीनं आपलं हे गाव सुधरावं ही माझी इच्छा आहे. आणि आपले मत कोणाला आहे? आपलं मत आता हे जिकडं आता युवा मंडळी चालली तिकडे. आणि आपण आज इथे सावडी या गावामध्ये जे आलेलो आहोत. मानोरा तालुक्यातील सावडी हे एक खेडेगाव आहे आणि तेथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकी उमेदवारी पदासाठी सरपंच पदाकरिता जे अरविंद चव्हाण यांचं हे जे एक युवा परिवर्तन पॅनल आहे, तर जाणून घेऊया आपण आता थेट. आपण गावकऱ्यांचे मत तर जाणूनच घेतले आहे, त्यानंतर त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांचे सुद्धा मत जाणून घेतलेले आहे. तर आता आपण थेट बोलूयात स्वतः अरविंद चव्हाण भाऊ यांच्याशी. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव अरविंद पांडुरंग चव्हाण. अच्छा. आणि आपण तसे काय काम करता, काय व्यवसाय? माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि बाहेरचे थोडे ठेकेदारी करतो. हां. तर मला एक सांगा की आपण जे हे तुमचं पॅनल उभं केलेलं आहे आणि त्याला आपण नावही घोषित केलं आहे की युवा परिवर्तन पॅनल म्हणून. तर या पॅनल मागचा तुमचा उद्देश काय होता? सर्व युवा वर्गाचा आग्रह होता अच्छा. की आपण 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, जे जुने लोक आहेत त्यांना गावाचा विकास केला नाही. तर सर्व युवा वर्ग, जेवढा गावातला युवा वर्ग आहे, आम्ही एका ठिकाणी बसून सर्वांना मिटिंग घेऊन आणि सर्वांच्या सहकार्यानं युवा वर्गाच्या म्हणून आम्ही त्या पॅनलला युवा परिवर्तन पॅनल म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे. अच्छा. आणि आपण आपल्याला निशाणी सुद्धा मिळाली आहे की ती आहे कब्बशी. तर या कब्बशीमध्ये अजून आपण कुठले उमेदवार, आपल्या गावामध्ये वार्ड किती आणि कुठल्या प्रकारचे उमेदवार आहेत? आपल्या गावामध्ये वार्ड 3 आहेत. अच्छा. तर त्यांची नावे उमेदवारांची? उमेदवाराची नावे सरपंच पदासाठी आहे हां. निखिल देवराव आंबोरे. अच्छा. दुसरा आहे राठोड देवीदास महादेव. अच्छा. नाटकर अन्नपूर्णा विश्वनाथ. अच्छा. आणि पवार लता लहू. हे वार्ड क्रमांक 3चे. वार्ड क्रमांक 3 मधून आपण 4 उमेदवार उभे केले. हो, 4. आणि मला एक सांगा की आपण जो हा गावकरी मंडळ, ही जनता आपण आज आपल्या मागे जी आलेली आहे, तर कसल्या प्रकारे ही जनता तुमच्या मागे आली? स्वखुशीने, स्वमनाने, की आपण यांना अगोदर काही कसल्या प्रकारचे आमिष दिले, की असे सांगून की महिलांना साडी चोळी अथवा पुरुषांना दारू मटण या व्यतिरिक्त म्हणजे उमेदवार एकच काम करतो की महिलांना साडी चोळी, लहान मुलांना खाऊ आणि पुरुष मंडळींना दारू मटण. तर तुम्ही काय केले यापैकी? नाही, आम्ही अशा प्रकारे कोणतंही कुणाला दारू मटण किंवा साडी चोळी आम्ही तसं काही केलेलं नाही. कारण की गावातला जो युवा वर्ग आहे सर्व गावाशी निगडीत असून आणि सर्व गावाच्या जे समस्या आहेत हे युवा वर्गापुढे मांडून आम्ही सर्व हे युवा परिवर्तन पॅनल उभं केलेलं आहे. तर त्याच्यामुळे सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला. आणि आमची कब्बशी आणि गावाचा विकास केला पाहिजे. तर गावच्या विकासासाठी तर आपण चांगल्या तऱ्हेने लोकांना उत्तेजित तर केलेलंच आहे. पण मला एक सांगा की आजची ही जी तरुण पिढी, हा जो युवा वर्ग कुठेतरी भरकटलेला, गुरफटलेला आहे, तर आमच्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? आम्ही गावातल्या प्रत्येक नागरिकाचं काम, जे ग्रामपंचायतला जे जे कामं येतील ते आम्ही कोणालाही भेदभाव करणार नाही आणि सर्वांसोबत गावात खेळीमेळीचं वातावरण राहावं आणि चांगले कामं व्हावं, हीच आमची अपेक्षा आहे युवा परिवर्तन पॅनल. आणि युवा परिवर्तन पॅनलला एक माझा असा आवर्जून प्रश्न आहे की आपण युवा यांनाच उत्तेजित का केले? का इथे वयस्कर व्यक्ती सुद्धा होते, यांना का नाही तुम्ही हे केलं? युवा मॅडम कधी समोर येणार? युवा कधी समोर जाणार? जे आम्ही आजपर्यंत 25-30 वर्ष झाले आम्हाला समजते म्हणजे गावातलं राजकारण काय. युवा वर्गाचं एकच म्हणणं होतं, आपण कधी समोर जायचं आणि आपण कधी गावाचा विकास करायचा. हे गावातल्या युवा वर्गाचं आणि गावातले जे बुजुर्ग लोक आहेत आणि चांगली मंडळी आहेत त्यांचं म्हणणं होतं की युवा वर्ग जो आहे हा समोर निघाला पाहिजे, म्हणून आम्ही हे समोर निघालेलो आहे. आणि तुम्हाला महिलांचा सुद्धा एक सहभाग लाभलेला आहे. तर त्या महिला तुम्ही कशा प्रकारे तयार केल्या की महिलांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेतला? नाही, महिलांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे की आम्हाला परिवर्तन पाहिजे.
महिलांचं 100% म्हणणं होतं आम्हाला परिवर्तन पाहिजे. भरपूर दिवस बघितले, हे सरपंच झाला, बाजूचा झाला, मागचा झाला, समोरचा झाला, आम्ही 30 वर्षापासून हेच बघत आहे. तर आम्हाला बदल पाहिजे, म्हणून हे परिवर्तन ठरवायचं आहे. म्हणून हे परिवर्तन युवा परिवर्तन पॅनलचं नाव दिलेलं आहे. तर जसे की मगाशी दादाने आपल्याला थोड्या वेळा आधी सांगितले होते की कपबशीचा अर्थ काय, हे तुम्हाला निशाणी तर मिळाली आहे. तर तुमच्या मते कपबशीचा अर्थ काय निघतो? माझ्यामुळे कपबशी सर्व घराघरात वापरतो आपण. सकाळी उठल्याबरोबर आपण चहा घेतो, म्हणून सर्वांना आवडणारी जी कपबशी आहे सर्व जनतेला आवडेल अशी अपेक्षा. प्रत्येकाचा सुखादुःखात कपबशी साथ देते. तर धन्यवाद दादा. दादांनी खूप छान प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहेत आणि त्यांनी ही जी जनता बोलवली आहे ती कुठल्याही प्रकारचे आमिष न त्यांना देता किंवा ती जी आली आहे ती हर हर मनाने ते त्यांच्यासोबत आहे आणि ते असेच एकजुटीने त्यांच्याशी राहणार. कारण की या गावातील जो अपूर्ण कामाचा रखडलेला विकास आहे ते पूर्ण करण्याचं जे ध्येय अरविंद भाऊ चव्हाण यांच्या युवा परिवर्तन पॅनलमध्ये आहे ते तरी कुठल्या पॅनलमध्ये आहे की नाही हे जाणून घेऊया येत्या 18 तारखेला. तर आपण सुद्धा अरविंद चव्हाण युवा परिवर्तन पॅनल द्या.